नमस्कार सर्वांना. या मकर संक्रांतीला अगदी 5 मिनिटामध्ये कमीत कमी वेळामध्ये बनवली जाणारी एकदम छान खुसखुशीत अशी तिळाच्या वडीची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करते. चला तर मग वेळ न लावता याची रेसिपी पाहूया. तिळाची वडी बनवताना काही जण त्यामध्ये शेंगदाणे सुद्धा घालतात, पण मी आज नुसत्या तिळापासून तुम्हाला वड्या बनवून दाखवणार आहे. तर इथे मी एक वाटीभर तीळ घेतलेत आणि तिळाचं प्रमाणसुद्धा तुम्हाला किती वड्या बनवायचे त्याच्यानुसार कमी जास्त करू शकता. तर हे जे तीळ मी घेतलेले आहेत ते देशी तीळ आहेत आणि दुकानामध्ये जे भेटतात ना एकदम पांढरे शुभ्र असे चमकदार असतात, ते पॉलिश केलेले तीळ असतात. तर हे घरगुती देशी म्हणजे शेतातले तीळ आहेत. सगळ्यात अगोदर तीळ चांगले निवडून घ्यायचे, कारण तिळामध्ये खडेसुद्धा असतात. तर हे सगळे तीळ मी निवडून घेतलेले आहेत. वडी एकदम खमंग खुसखुशीत होण्यासाठी तीळ भाजून घ्यावे लागतात. कढई गरम करायला ठेवली. गॅसची फ्लेम जराशी कमीच ठेवायची, नाहीतर तीळ करपू शकतात. मंद आचेवरती तीळ भाजून घ्यायचे. तीळ भाजत आले ना त्याचा एक छान असा खमंग असा वास यायला लागतो आणि शिवाय तिळाचा आवाजसुद्धा येतो तडतडात. तुम्हाला इथं आवाज येत असेल बघा. तीळ चांगले भाजलेत. गॅस आता मी बंद केलेला आहे आणि गरम कढईमध्ये थोड्या वेळासाठी हे तीळ असेच ठेवणार आहे आणि जर असे थंड झाले की एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. एक वाटीभर तीळ घेतले होते. यासाठी त्याच वाटीने म्हणजे ज्या वाटीने आपण तीळ मोजून घेतले होते त्याच वाटीने इथे एक वाटी गूळ मी घेतलेला आहे. आणि गूळ घेताना एकतर खिसून घ्या किंवा असा बारीक करून घ्या. तर मी गूळ खिसून न घेता बारीक करून घेतलेला आहे, कारण गूळ खिसायचा म्हटलं की खूप वेळ लागतो त्याला. तर वरवंट्याने असा गूळ मी फोडून घेतलाय बघा. एकदम मऊ केलाय म्हणजे पटकन वितळला जातो. कढई गरम करायला ठेवली आणि त्यामध्ये अगदी थोडंसं तूप घालायचे. आता थंडीचे दिवस असल्यामुळे तूप आळलेलं आहे. आता इथे सुद्धा आपल्याला गॅसची फ्लेम कमीच ठेवायची. आता सुरुवातीला बघा थोडंसं तूप घेऊन मी पूर्ण कढईला ते लावलेलं आहे आणि त्यानंतर मग त्यामध्ये फोडून घेतलेला गूळ घालायचा आणि एकसारखं असं मिक्स करत राहायचे, म्हणजे कढईमध्ये खाली अजिबात चिकटणार नाही. आणि लक्षात ठेवा यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही. नाहीतर बऱ्याचदा आपण काय करतो, साखरेचा पाक करताना जसं पाणी घालतो तसं यामध्ये पाणी घालू नका. तर गुळाला बघा फेस आल्यासारखं दिसतंय. अजून थोडासा एखादा मिनिटभर हे शिजवून घ्यायचं आहे. आता इथे पहा थोडासा घट्टपणा आल्यासारखं वाटतंय. तरीसुद्धा एकदम कडक असा पाक झाला आहे का नाही हे कसं ओळखायचं, तर एका प्लेटमध्ये थंड पाणी घ्यायचं आहे. थंड म्हणजे आपलं जे नॉर्मल पाणी असतं ते, आणि त्यामध्ये थोडेसे 2-3 थेंब घालायचे. तर हाताने असं दाबलं ना पटकन गोळी झाल्यासारखं होतंय आणि प्लेटमध्ये टाकताच असा आवाज होतोय पहा. म्हणजे एकदम कडक असा पाक झाला पाहिजे. गॅस आता बंद करायचा आहे आणि त्यानंतर मग हे जे भाजून घेतलेले तीळ आहेत ते तीळ यामध्ये घालायचे.
यापासून आपण तिळाची वडी म्हणजे तिळाची चिक्की किंवा छोटे छोटे लाडूसुद्धा बनवू शकतो तुमच्या आवडीनुसार. तर इथे मी सध्या तुम्हाला तिळाची वडी बनवून दाखवते. तर पटापट हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. आता इथे पहा मी एक पोळपाट घेतला आहे आणि त्यावरती तेल पसरवून घ्यायचं आहे पोळपाटावरती. तेल लावलं ना म्हणजे पटकन वड्या काढता येतात. आणि यावरती थोडंसं हे थंड झालेलं मिश्रण घालायचं. पूर्ण गार होऊन देऊ नका, नाहीतर वडी आपल्याला पाहिजे तशी होत नाही. गरम गरम असतानाच हे यावरती ठेवायचे. आता हे लाटून घ्यायचे आणि लाटताना असं चिटकू नये यासाठी थोडंसं बेलनला म्हणजे हे जे लाटणं आहे त्यालासुद्धा तेल लावायचं आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला जर अशाच माझ्या नवीन छान छान वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज जर पाहायच्या असतील तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. आणि हो, ही रेसिपी तुम्ही कुठून पाहताय हे सुद्धा मला कमेंटद्वारे नक्की कळवा. म्हणजे मला पण समजेल की माझ्या रेसिपी सध्या कुठपर्यंत पोहोचतायत ते. वडी जर तुम्हाला जास्त जाड हवी असेल तर पातळ लाटू नका, अशा पद्धतीने जाड ठेवा. आता मला पातळ वडी हवी असल्यामुळे मी ते पूर्ण पोळपाट भरून हे लाटून घेतले. आणि लाटून झालं की लगेचच हे कटसुद्धा करून घ्यायचं आहे, कारण एकदा पूर्ण गार झालं ना कठीणपणा येतो याला. एखादा चाकू किंवा असं उलटणं घ्यायचं आणि त्याने वड्या अशा कट करून घ्यायच्या. मोठ्या साईजमध्ये किंवा असे छोटे छोटे तुकडे केले तरी चालेल. तर सुरुवातीला मी अशा पद्धतीने कट करून घेते अगोदर. तर अशा पद्धतीने सगळ्या वड्या मी कट करून घेतलेल्या आहेत. तर आता असे उभेसुद्धा काप करून घ्यायचेत, म्हणजे याला चौकोनी किंवा आयत आकार देता येईल. तर अशा पद्धतीने याचे मी सगळे काप करून घेते आणि बघा एकदम पातळ आपणाला पाहिजे तशी तिळाची वडी तयार झाली. आणि तुम्हाला याचे आणखीन छोटे काप करायचे असतील तर असे मधून पण तुम्ही कट मारून करू शकता. या मकर संक्रांतीला अशा तिळाच्या वड्या पटकन होणाऱ्या तुम्ही नक्कीच बनवू शकता. रेसिपी थोडीशी जरी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. चला तर मग मी लवकरच भेटते तुम्हाला अशाच नवीन एका छानशा वेगळ्या रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.